सभी को नमस्कार। हिंदी कक्षा में आप सभी का स्वागत है बच्चों। तो आज की कक्षा में हम देखेंगे पूरकवाचन तीन। पूरकवाचन तीन यहाँ पूरकवाचन तीन है नागरिक के कर्तव्य। तो बच्चों आज की कक्षा में हम देखेंगे पूरकवाचन तीन नागरिक के कर्तव्य। यहाँ प्रमुख रूप से देखिए इस पाठ में नागरिकों के कर्तव्य के बारे में बताया गया है। नागरिकों के कर्तव्यों के बारे में बताया गया है। देश के राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रीय त्योहार और आदि का आदर करना हम सबका कर्तव्य है। भारतीय संविधान, जो संविधान सबको एक नियमित जीवन बिताने के लिए एक कानून है, उसके तहत हम सब भारतवासी, प्रत्येक भारतीय नागरिक होने के नाते हम सबका कर्तव्य बनता है कि देश के प्रति हमारा भी कुछ समर्पण रहे। इसलिए प्रत्येक नागरिक के कर्तव्य यहाँ पर है, तो वहाँ उन नागरिक के कर्तव्यों का पालन करना आवश्यक है। तो आज की कक्षा में हम चर्चा करेंगे नागरिक के कर्तव्य और आगे देखते हैं हमारी संस्कृति और गौरवशाली परंपरा का सम्मान भी हमें करना है। तो देखिए कन्नड़ में इसका अनुवाद मैं बोलना चाहूँगा। पूरकवाचन ಮೂರು नागरिकर कर्तव्यಗಳು। नागरिक के कर्तव्य, इसका अर्थ कन्नड़ में होता है ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯಗಳು। ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಭಾರತದ ಪ್ರಜೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕನ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ ಅದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಅವನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕೆಂಬುದನ್ನು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಇದೆ। ಹಾಗೂ ಈ ಪಾಠದ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಹಾಗೂ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜ, ರಾಷ್ಟ್ರಗಾನ, ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಬ್ಬಗಳು ಇವೆಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಸಮ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕು, ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಪಾಠದಿಂದ ನಾವು ಕಲಿಬಹುದು। ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮ ಗ್ರಂಥಗಳು, ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೇದಗಳು ನೋಡ್ತೀವಿ, ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದೆ, ಅದು ಹಾಗೂ ಗೌರವಶಾಲಿ ಪರಂಪರೆಯನ್ನು ನಾವು ಸಮ್ಮಾನಿಸಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಈ ಪಾಠದಿಂದ ನಮಗೆ ತಿಳಿದು ಬರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ। तो बच्चों आगे बढ़ते हैं। नागरिक के कर्तव्यों को कन्नड़ में कहते हैं ड्यूटीज ऑफ सिटीजन्स। नागरिकर कर्तव्यಗಳು, नागरिक के कर्तव्य, ड्यूटीज ऑफ सिटीजन्स मीन्स प्रत्येक भारतीय नागरिक होने के नाते उनके कुछ कर्तव्य है, उनको पालन करना आवश्यक है। ये मैं नहीं कह रहा, भारतीय संविधान के अनुसार है बच्चों। तो आगे देखते हैं भारतीय संविधान के अनुसार भारत का प्रत्येक नागरिक इन कर्तव्यों का पालन करना आवश्यक है। ಭಾರತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆಯು ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ಅವನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೂ ಅದನ್ನು ತಾನು ಅನುಸರಿಸಬೇಕೆಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು। ನಾಗರಿಕ ಕರ್ತವ್ಯ ಕುಲ್ 11 है। ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯಗಳು ನಾವು 11 ನೋಡ್ತೀವಿ, ಅದನ್ನು ನಾವು ಪಾಠದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ। हम सब एक है, हम सब भारतीय है। तो बच्चों यहाँ और एक बात कहना चाहूँगा, हम सब एक है, हम सब भारतीय है। इसके तहत हम पाठ में आगे बढ़ना है और देश में भी अपना जीवन आगे गुजारना है। तो आइए प्रारंभ करते हैं पाठ। पहले पाठ पढ़ेंगे, उसके बाद मैं आपको पाठ का विवरण दूंगा। गर्मी की छुट्टियां हिंदी शिक्षिका मीना मैडम ने समुदाय भवन में 15 दिवसीय एक कार्य शिविर आयोजित किया है। कविता वाचन, कविता रचना, नाटक प्रदर्शन, संभाषण कौशल, टेराकोटा गुड़िया बनाना इत्यादि कार्यक्रम यहाँ आयोजित हैं। शुक्रवार का दिन आज का संभाषण कौशल विकसन है। इसमें भाग लेने के लिए छात्र बड़ी तत्परता से मीना मैडम की प्रतीक्षा में बैठे हैं। मीना मैडम आकर बोर्ड पर लिखती हैं, संभाषण का विषय नागरिकों के मूल कर्तव्य। सभी छात्र छात्रा एक साथ हाथ उठाते हैं और कहते हैं, मैं बोलूंगा, मैं बोलूंगी, मैं बोलूंगा, मैं बोलूंगी। मीना मैडम कहती है, ठहरो, एक एक करके मैं पूछूंगी, तब बताओ। अकुल कहता है, मैडम एक नागरिक की हैसियत से हमें अपने देश के राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रीय त्योहार आदि का आदर करना चाहिए। मीना मैडम कहती है, सही कहा सलमा, अब तुम बताओ।
सलमा कहती है प्रकृति हमारी माता है, इसलिए हमें प्राकृतिक संसाधनों का अपव्यय करना नहीं चाहिए। अपने कार्य पर्यावरण को स्वच्छ रखना भी हमारा दायित्व है। मीना मैडम कहती है नीलिमा तुम क्या कहना चाहती हो? नीलिमा कहती है मैडम देश के प्रति गौरव का भाव रखना एवं देश की एकता और अखंडता को कायम रखना हमारा कर्तव्य है। मीना मैडम कहती है तुम्हारा विचार बिल्कुल सही है अनवर, तुम कुछ कहने को उतावले दिख रहे हो। अनवर कहता है हाँ मैडम, मैं कहना चाहता हूं कि समस्त देशवासियों के प्रति भाईचारे का भाव रखना और जाति, धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग पर आधारित सभी भेदभावों से दूर रहना चाहिए। मीना मैडम कहती है 100% सही बात अनवर, कोई और कुछ कहना चाहता है? जॉर्ज कहता है वैज्ञानिक दृष्टिकोण और सुधार की भावना का विकास करना भी नागरिक का कर्तव्य होता है ना मैडम? मीना मैडम कहती है हाँ जॉर्ज, इतना ही नहीं, देश की रक्षा के लिए कटिबद्ध रहना, सार्वजनिक संपत्ति को सुरक्षित रखना, व्यक्तिगत और सामूहिक दृष्टि से देश के उत्कर्ष के लिए सतत प्रयत्नशील रहना इत्यादि भी हमारे कर्तव्य है। स्टेला कहती है हमें अपनी संस्कृति और गौरवशाली परंपरा का सम्मान करना है, संविधान के नियमों का पालन भी करना चाहिए। बिंदु कहती है धन्यवाद टीचर, आपने हमें इतना कुछ समझाया। मीना मैडम कहती है आज के बच्चे कल के नागरिक हैं, विद्यार्थियों आज से नहीं अब से ही आप इन कर्तव्यों का पालन करना शुरू करो, इससे आपका हित तो होगा ही, देश का कल्याण भी होगा। तो बच्चों पाठ पढ़ चुका हूं मैं, यहाँ नागरिक के मूल कर्तव्यों के बारे में इस पाठ में चर्चा किया गया है। अब एक विचार है जो नागरिकों के कर्तव्यों के बारे में, नागरिक के कर्तव्य के बारे में हमारे संविधान में क्या क्या विचार है वो जरा सा मैं आपको बताना चाहूँगा। देखिए भारत के संविधान, भारत का जो संविधान है विश्व में बहुत ही बड़ा लिखित संविधान है, श्रेष्ठ संविधान है। वो एक देश का कानून है जिसमें शासक अंग, न्यायांग और कार्यांग बल के 3 अंग देखते हैं। देश को चलाने का एक नियम है, किसी के साथ गलत होता है तो वहाँ उसमें उसका अधिकार भी है। हम उसमें देखते हैं मूलभूत कर्तव्य और हक देखते हैं, अधिकार देखते हैं, मूलभूत अधिकार और हक देखते हैं। मूलभूत अधिकार में आते हैं 6 आते हैं, हाँ, और मूलभूत कर्तव्य में हम देखते हैं 11। ये संविधान में है। इसके तहत और हमें ये भी जानना चाहिए भारत का जो संविधान है इसको लिखने वाले और श्रेष्ठ पितामह कहलाने वाले डॉक्टर BR अम्बेडकर को हमें याद रखना है, उनके नियमों का पालन करना है। तो उनके एक विचार बताना चाहूँगा। जब वे छोटे थे तब उन्हें पढ़ाई करने में बहुत ही मुश्किल होती थी, तो वहाँ पाठशाला को जाते थे, कक्षा के बाहर खिड़की के पास, विंडो के पास खड़े होकर वहाँ कक्षा निहारते थे, क्योंकि पहले ऐसी परिस्थिति थी, आप सभी जानते हैं। तो वहाँ खिड़की के बाहर ठहरकर वहाँ कक्षा सुनकर एक लड़का देश का कानून रचता है, तो आप सभी में भी ऐसे गुण हैं, आप भी श्रेष्ठ बनेंगे बोलकर मैं आशा करता हूँ। तो और उनके जो विचार है हमें स्वीकार करना है। इस पाठ में हमें नागरिक के कर्तव्यों का पालन बताया गया है, हम सभी उन्हीं का अनुकरण करेंगे बोलकर आशा करते हुए मैं पाठ प्रारंभ करता हूँ। विवरण तो इसका अनुवाद कन्नड़ में देखिए। ನಾವು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಂವಿಧಾನ, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸಂವಿಧಾನ, ಬೃಹತ್ ಸಂವಿಧಾನ ಅಂತ ನೋಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ರಚಯಿತ ಅಂದರೆ ಸ್ಥಾಪಕರು ಯಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಚಿಕ್ಕವರಿದ್ದಾಗ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಅನುಮತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವರು ಹೊರಗಡೆ ನಿಂತು ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಅಂದರೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಹೊರಗಡೆ ನಿಂತು ಒಂದು ದೇಶದ ಕಾನೂನು ರಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಅವರ ಒಂದು ವಿಚಾರ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವವಿದೆ
ಅದೇ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ನಿಯಮಗಳನ್ನು ನಾವು ಅನುಸರಿಸಬೇಕು, ಅದರ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯಗಳೇನು ಎಂಬುದನ್ನು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ವಿವರಿಸಲಾಗಿದೆ. ಮೂಲಭೂತ ಹಕ್ಕುಗಳು ಮತ್ತು ಮೂಲಭೂತ ಕರ್ತವ್ಯಗಳು ನಾವು ಭಾರತ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಸಂವಿಧಾನ ಅಂದರೆ ಒಂದು ದೇಶದ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಾನೂನು, ಅದರಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಾಂಗ, ನ್ಯಾಯಾಂಗ ಮತ್ತು ಶಾಸಕಾಂಗ ಅಂತ 3 ಅಂಗಗಳು ನೋಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಮೂಲಭೂತ ಕರ್ತವ್ಯಗಳು ನೋಡಬೇಕಾದರೆ 6 ಇದ್ದಾವೆ, ಮೂಲಭೂತ ಕರ್ತವ್ಯಗಳು 11 ಇದ್ದಾವೆ. ಅದು ಭಾರತದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಅದು ಅನುಸರಿಸಬೇಕು, ಅದನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಲೇಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ನಿಯಮಗಳು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಇವತ್ತಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ. ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯಗಳು, ಡ್ಯೂಟೀಸ್ ಆಫ್ सिटीजन्स, नागरिक के कर्तव्य. पाठ का विवरण स्टार्ट करते हैं बच्चों, पाठ का विवरण प्रारंभ करते हैं. गर्मी की छुट्टियां हिंदी शिक्षिका मीना मैडम ने समुदाय भवन में 15 दिवसीय एक कार्य शिविर आयोजित किया है. गर्मी की छुट्टियां थी, मीना मैडम हिंदी शिक्षिका है, हिंदी टीचर जिनका नाम मीना है, जिन्होंने समुदाय भवन में यानी एक जैसे कि बहुत बड़ा सा एक भवन रहता है ना, उसमें 15 दिवस का एक कार्य शिविर यानी एक कैंप लगाया था गर्मी के छुट्टियों में. समर कैंप बोलते हैं ना, वैसे ही मीना मैडम ने एक कैंप लगाया था. वो कैंप इसलिए लगाया था कि बच्चों को कुछ सिखाया जाए. तो वहाँ कौन कौन से विषय को सिखाया जाने वाला था यहाँ पे दिया गया. देखिए, कविता वाचन, कविता रचना, नाटक प्रदर्शन, संभाषण कौशल, टेराकोटा गुड़िया बनाना इत्यादि कार्यक्रम यहाँ आयोजित है. उस कार्य शिविर के मुख्य विषय है कविता वाचन पढ़ना, कविता लिखना और नाटक प्रदर्शन, नाटक अभिनय करना और संभाषण कौशल स्पीचेस देना और गुड़िया बनाना इस कार्यक्रम के मुख्य विषय थे. ठीक है. मीना मैडम ने कितने दिनों का कार्य शिविर आयोजित किया था? 15 दिवसीय. कहाँ पे? समुदाय भवन में. हाँ, कार्य शिविर के मुख्य विषय क्या थे? कविता वाचन, कविता रचना, नाटक प्रदर्शन, संभाषण कौशल, टेराकोटा गुड़िया बनाना इत्यादि कार्य शिविर के मुख्य विषय थे. तो देखिए, कन्नड़ में इसका अनुवाद. ಬೇಸಿಗೆ ರಜೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಶಿಕ್ಷಿಕಾ ಅಂದರೆ ಹಿಂದಿ ಶಿಕ್ಷಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಮುದಾಯ ಭವನದಲ್ಲಿ 15 ದಿವಸದ ಒಂದು ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನೋ ಕಲಿಸ್ಬೇಕ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಆ ಒಂದು ಕ್ಯಾಂಪ್ ಅಂದರೆ ಕಾರ್ಯಶಿಬಿರದ ಮುಖ್ಯ ಅಂಶಗಳು ಅಂದರೆ ವಿಷಯಗಳಪ್ಪ ಏನಂದರೆ ಕವಿತೆಯನ್ನು ಪದ್ಯವನ್ನು ಓದುವುದು, ಪದ್ಯವನ್ನು ಬರೆಯುವುದು ಹಾಗೂ ನಾಟಕ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡುವುದು, ಸಂಭಾಷಣೆ ಮಾಡುವುದು ಹಾಗೂ ಗುಡಿಯ ಅಂದರೆ ಗೊಂಬೆಗಳನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡೋದು, ಇವೆಲ್ಲವೂ ಆ ಒಂದು ಕ್ಯಾಂಪಿನ ಮುಖ್ಯ ವಿಷಯಗಳಾಗಿದ್ದವು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಅವರು 15 ದಿವಸದ ಒಂದು ಕ್ಯಾಂಪನ್ನು ಕಾರ್ಯಶಿಬಿರವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಎಲ್ಲಿ? ಸಮುದಾಯ ಭವನದಲ್ಲಿ. तो प्रारंभ करते हैं आगे. शुक्रवार का दिन आज का संभाषण कौशल विकसन है. इसमें भाग लेने के लिए छात्र बड़ी तत्परता से मीना मैडम की प्रतीक्षा में बैठे हैं. देखिए, शुक्रवार का दिन है आज का विषय है संभाषण कौशल्य, डिबेट कंपटीशन है आज. हाँ, एक विषय देते हैं, उस विषय पर बात करना रहता है, डिबेट कंपटीशन है. इसमें भाग लेने के लिए बच्चे मीना मैडम का इंतजार करते हुए कहाँ बैठे हैं? ಸಮುದಾಯ ಭವನ ಕೆ ಸಾಮನೆ. ಇವತ್ತು ಶುಕ್ರವಾರ, ಇವತ್ತಿನ ಮುಖ್ಯ ವಿಷಯ ಏನಂದರೆ ಸಂಭಾಷಣೆ ಕೌಶಲ್ಯ ವಿಕಸನ. ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಸಮುದಾಯ ಭವನದಲ್ಲಿ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ನ ಪ್ರತೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಅಲ್ಲೇ ಸಮುದಾಯ ಭವನದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ. मीना मैडम आकर बोर्ड पर लिखती हैं संभाषण का विषय नागरिकों के मूल कर्तव्य. मीना मैडम बರೆದು ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ ಬರೆಯುತ್ತಾರೆ. ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ ನಾಗರಿಕೋಕೆ ಸಂಭಾಷಣೆಯ ವಿಷಯ ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯಗಳು. मीना मैडम आकर बोर्ड पर लिखती हैं संभाषण का विषय नागरिकों के कर्तव्य, नागरिकों के मूल कर्तव्य बोलकर मीना मैडम लिखती है. कहाँ लिखती है? बोर्ड पर. सभी छात्र एक साथ हाथ उठाते हैं और कहते हैं मैं बोलूंगा, मैं बोलूंगी. सभी बच्चे, लड़के और लड़कियां, छात्र छात्रा सभी हाथ उठाकर कहते हैं मैं बोलूंगा, मैं बोलूंगी, मैं बोलूंगा, मैं बोलूंगी. क्या बोलूंगी? नागरिक के कर्तव्यों के बारे में मैं बताऊंगा, मैं बताऊंगी, मैं बताऊंगा, मैं बताऊंगी बोलकर बच्चे हाथ उठाते हैं.
ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಬಂದು ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ ಬರೀತಾರೆ, ಇವತ್ತಿನ ಸಂಭಾಷಣೆ ಕೌಶಲ್ಯ ವಿಷಯ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾಗರಿಕರ ಮೂಲ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಅಂತ ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ ಬರೆದ ಮೇಲೆ ಮಕ್ಕಳು ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ರೀ ಮೇಡಮ್, ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೈಯನ್ನು ಎತ್ತಾರೆ. मीना मैडम कहती है ठहरो एक एक करके मैं पूछूंगी तब बताओ. ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಂದಿರಿ, ಹೀಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ನೀನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಗೊಂದಲ ಆಗುತ್ತೆ, ಯಾರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಕೇಳುತ್ತೇನೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ನೀವು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಾಂತ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾರೋ ಮೀನಾ ಮೇಡಮ್. अकुल कहता है मैडम एक नागरिक की हैसियत से हमें अपने देश के राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रीय त्यौहार आदि का आदर करना चाहिए. अकुल कहता है मैडम हम एक देश के नागरिक होने के कारण हैसियत से हमें अपने देश के राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रीय त्यौहार का सम्मान करना चाहिए ना मैडम बोलकर अकुल कहता है. अकुल ಹೇಳ್ತಾನೆ ಮೇಡಮ್ ನಾವು ಒಂದು ದೇಶದ ಪ್ರಜೆ ಆಗಿರುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜ, ರಾಷ್ಟ್ರಗಾನ ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ನಾವು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಲ್ರಿ ಮೇಡಮ್ ಅಂತ ಅವನು ಯಾರೋ ಅಕುಲ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮೀನಾ ಮೇಡಮ್ कहती है सही कहा सलमा अब तुम बताओ. ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೌದು, ಇದು ಸರಿಯಾದದ್ದು, ಸರಿಯಾದ ಮಾತು ನಿಂದು, ಸರಿಯಾದ ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಲ್ಮಾ ನೀನು ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀಯಾ, ಹೇಳು, ನೀನು ಹೇಳು ಅಂತ ಸಲ್ಮಾಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. यार ಹೇಳ್ತಾರೆ मीना मैडम. सलमा कहती है प्रकृति हमारी माता है, इसलिए हमें प्राकृतिक संसाधनों का अपव्यय करना नहीं चाहिए, अपने पर्यावरण को स्वच्छ रखना भी हमारा दायित्व है. सलमा कहती है प्रकृति हमारी माता है, इसलिए हमें प्राकृतिक संसाधनों का अपव्यय करना नहीं चाहिए. प्राकृतिक संसाधन मीन्स मिट्टी, हवा, पेड़ पौधे, पानी, ये पत्थर, ये पर्वत, ये सभी का हमें क्या करना है, रक्षा करना है. अपव्यय मीन्स वेस्ट नहीं करना है, इन्हें नुकसान नहीं करना है, इन्हें रक्षा करना है और अपने पर्यावरण को भी स्वच्छ रखना है बोलकर सलमा कहती है. सलमा ಹೇಳ್ತಾಳೆ ಪ್ರಕೃತಿ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಇದ್ದಾಗೆ ಮೇಡಮ್, ಅದನ್ನು ನಾವು ಅದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸಂಸಾಧನೆಗಳು ಅಂದರೆ ಗಿಡ, ಮರ, ನೀರು, ಮಣ್ಣು, ಗಾಳಿ ಮತ್ತು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲ್ಲು, ಪರ್ವತ ಇವೆಲ್ಲವನ್ನು ನಾವು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಪರ್ಯಾವರಣವನ್ನು ಪರಿಸರವನ್ನು ಕೂಡ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ಸಲ್ಮಾ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಮೀನಾ ಮೇಡಮ್ कहती है नीलिमा तुम क्या कहना चाहती हो. ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಹೇಳ್ತಾರೆ नीलिमा ನೀನು ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀಯಾ, ನೀನು ಹೇಳು. नीलिमा कहती है मैडम देश के प्रति गौरव का भाव रखना एवं देश की एकता और अखंडता को कायम रखना हमारा कर्तव्य है. नीलिमा कहती है मैडम देश के प्रति गौरव का भाव रखना, गौरव की सोच रखना, अच्छी सोच रखना और देश की एकता और अखंडता को कायम रखना हमारा कर्तव्य है. यस, ನೀಲಿಮಾ ಹೇಳ್ತಾಳೆ ಮೇಡಮ್ ದೇಶದ ಪ್ರತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಗೌರವದ ಭಾವನೆ ಇರಬೇಕು ಹಾಗೂ ದೇಶದ ಏಕತೆ ಹಾಗೂ ಅಖಂಡತೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಬೇಕು, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಂದು ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ ಅಂತ ಯಾರೋ ನೀಲಿಮಾ ಹೇಳ್ತಾಳೆ. ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ನಮ್ಮ ದೇಶ ಭಾರತ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತೀಯರು, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಏಕತೆಯಿಂದ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು. ಅನೇಕತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಏಕತೆ ನೋಡ್ತೀವಿ, ಏಕತೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕತೆ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅನೇಕತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಏಕತೆ ನೋಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳು ಸೇರಿ ಒಂದೇ ಭಾರತೀಯರು ಅಂತ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಗುರುತಿಸ್ತೀವಿ. ಯಾವ ದೇಶಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಯಾವ ಧರ್ಮ ಜಾತಿ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ದೇಶ ಒಂದೇ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಎಂಬ ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು, ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ದೇಶದ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಮುಂದೆ ತರಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಭಾವನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. मीना मैडम कहती है तुम्हारा विचार बिल्कुल सही है अनवर, तुम कुछ कहने को उतावले देख रहे हो. मीना मैडम कहती है तुम्हारा विचार बिल्कुल सही है नीलिमा, अनवर तुम कुछ कहने को उतावले हो रहे हो, क्या कहना चाहते हो बताओ कर अनवर से कहती है. अनवर कहता है हाँ मैडम मैं कहना चाहता हूँ कि समस्त देशवासियों के प्रति भाईचारे का भाव रखना और प्रति जाति, धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग आधारित सभी भेदभावों से दूर रहना चाहिए. अनवर कहता है हाँ मैडम मैं कहना चाहता हूँ कि समस्त देशवासियों के प्रति भाईचारे का भाव रखना और जाति, धर्म, भेदभाव, प्रदेश, वर्ग पर आधारित सभी भेदभावों से दूर रहना चाहिए बोलकर कौन कहता है, अनवर कहता है. अनवर ಹೇಳ್ತಾನೆ हाँ ಮೇಡಮ್ ನಾನು ಏನು ಹೇಳೋಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ಸಮಸ್ತ ದೇಶವಾಸಿಯರು, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಜನರು ಆಪಾಸ ಅಂದರೆ ಅವರವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ
ಸಹೋದರತೆ ಎಂಬ ಭಾವನೆ ಬೆಳಿಬೇಕು. ಜಾತಿ, ಧರ್ಮ, ಭಾಷೆ, ಪ್ರದೇಶ, ವರ್ಗ ಎಂಬ ಆಧಾರಿತ ಒಂದು ಭೇದ ಭಾವನೆಯಿಂದ ಅವ್ರು ದೂರ ಇರಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹೋದರತೆ ಎಂಬ ಭಾವನೆಯಿಂದ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಯಾರೋ ಅನ್ವರ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಹೌದು ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ಧರ್ಮ, ಭಾಷೆ, ಪ್ರದೇಶ, ವರ್ಗ ಇವೆಲ್ಲ ಆಧಾರಿತ ಒಂದು ಭೇದ ಭಾವದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ದೂರ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ. ಅದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಎಂಬ ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವು ಮುಂದೆ ನುಗ್ಗಿದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶ, ನಮ್ಮ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನ, ನಮ್ಮ ದೇಶ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಸಂತೋಷವಾಗಿ ಜೀವಿಸಬಹುದು. मीना मैडम कहती है 100% सही बात अनवर, कोई और कुछ कहना चाहता है? मीना मैडम ಹೇಳ್ತಾರೆ, ನೂರಕ್ಕೆ ನೂರು ಇದು ಸತ್ಯ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾಷೆ, ಧರ್ಮ, ಪ್ರದೇಶ, ವರ್ಗ ಆಧಾರಿತ ಎಲ್ಲ ಭೇದ ಭಾವದಿಂದ ನಾವು ದೂರ ಆಗಿರಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಎಂಬ ಭಾವನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರಬೇಕು ಅಂತ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಅನ್ವರಿಗೆ ನೀನು ಹೇಳಿದ್ದು ನೂರಕ್ಕೆ ನೂರು ಸತ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ, ಆಮೇಲೆ ಯಾರಾದರೂ ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸ್ತೀರಾ ಅಂತ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಜಾರ್ಜ್ ಹೇಳ್ತಾನೆ, वैज्ञानिक दृष्टिकोण और सुधार की भावना का विकास करना भी नागरिक का कर्तव्य होता है ना ಮೇಡಮ್. ಜಾರ್ಜ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಸುಧಾರಿಸಲಿಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಆ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ಅದರಲ್ಲಿ ವಿಕಾಸ ಮಾಡುವುದನ್ನು ಕೂಡ ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಅದನ್ನು ಕೂಡ ಒಂದು ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗುತ್ತೆ ಏನೋ ಮೇಡಮ್, ಬರ್ತೇನೋ ಅಂತ ಜಾರ್ಜ್ ಕೇಳ್ತಾನೆ. ಜಾರ್ಜ್ ಏನು ಕೇಳ್ತಾನಂದರೆ, ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಬದಲಾವಣೆ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸದನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿಯುವುದನ್ನು ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ನಾವು ಮುಂದುವರಿದನ್ನು ಕೂಡ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೇನೆ ಮೇಡಮ್ ಅಂತ ಯಾರು ಜಾರ್ಜ್ ಕೇಳ್ತಾನೆ. मीना मैडम कहती है, हाँ जॉर्ज, इतना ही नहीं, देश की रक्षा के लिए कटिबद्ध रहना, सार्वजनिक संपत्ति को सुरक्षित रखना, व्यक्तिगत और सामूहिक दृष्टि से देश के उत्कर्ष के लिए सतत प्रयत्नशील रहना इत्यादि भी हमारे कर्तव्य हैं. मीना मैडम ಹೇಳ್ತಾರೆ, हाँ जॉर्ज, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ದೇಶದ ಒಂದು ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು 24 ತಾಸು ಕಟಿಬದ್ಧವಾಗಬೇಕು, ರೆಡಿ ಆಗಿರಬೇಕು, ತಯಾರಾಗಿರಬೇಕು. ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಂಪತ್ತಿ ಹಾಗೂ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಂಪತ್ತಿಯನ್ನು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ನಾವು ಇಡಬೇಕು. ವ್ಯಕ್ತಿಗತ ಹಾಗೂ ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ದೇಶದ ಒಂದು ಉನ್ನತಿಗಾಗಿ, ಒಂದು ಬದಲಾವಣೆಗಾಗಿ ನಾವು ಸದಾ ಪ್ರಯತ್ನಶೀಲ ಆಗ್ತಾನೆ ಇರಬೇಕು. ಇವೆಲ್ಲವೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಹೇಳುತ್ತಾರೆ. स्टेला कहती है, हमें अपनी संस्कृति और गौरवशाली परंपरा का सम्मान करना है, संविधान के नियमों का पालन भी करना है. स्टेला कहती है, हमें अपनी गौरवशाली परंपरा और संस्कृति का सम्मान करना है, संविधान, भारतीय संविधान का हमें आदर भी करना चाहिए और पालन भी करना चाहिए, नियमों का पालन करना चाहिए बोलकर स्टेला कहते हैं. स्टेला ಹೇಳ್ತಾಳೆ, हमें अपने ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹಾಗೂ ಭವ್ಯ ಪರಂಪರೆಯನ್ನು ನಾವು ಸನ್ಮಾನಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಯಮಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಅನುಸರಿಸಬೇಕು, ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಯಾರೋ ಸ್ಟೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಬಿಂದು कहती है, धन्यवाद टीचर, आपने हमें इतना कुछ समझाया. ಬಿಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಇವೆಲ್ಲ ಇಷ್ಟು ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿರಿ, ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಅಂತ ಬಿಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ. मीना मैडम कहती है, आज के बच्चे कल के नागरिक हैं, विद्यार्थियों आज से नहीं अब से ही आप इन कर्तव्यों का पालन करना शुरू करो, इसमें आपका हित तो होगा ही, देश का कल्याण भी होगा. मीना मैडम कहती है, देखिए बच्चों, आज के बच्चे कल के नागरिक हैं, आज से नहीं अब से ही इन कर्तव्यों का पालन करना प्रारंभ करो, देश का कल्याण आप इसमें आपका कुछ फायदा तो होगा ही, देश का कल्याण भी होगा बोलकर मीना मैडम कहती है. मीना मैडम ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತಿನ ನೀವು ಕೇಳ್ರಿ, ಇವತ್ತಿನ ಮಕ್ಕಳೇ ನಾಳೆಯ ನಾಗರಿಕರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೇಳ್ರಿ, ಇವೆಲ್ಲ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ಇವತ್ತಿಂದಲ್ಲ ಇವಾಗೆ ಇವೆಲ್ಲ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ನೀವು ಅನುಕರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಇವೆಲ್ಲ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ನೀವು ಪಾಲನೆ ಮಾಡಿದರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಆಗುತ್ತೆ, ನಿಮಗೆ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಸಿಗುತ್ತೆ, ನಿಮ್ಮದು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಆಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ದೇಶವನ್ನು ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತೆ ಹಾಗೂ ದೇಶದ ಕಲ್ಯಾಣ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ मीना मैडम ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. तो बच्चों, मैं समझता हूँ आज की कक्षा में आपको पूरक वाचन 3 नागरिक के कर्तव्य समझने में आया होगा. मैं आशा करता हूँ कि आपको कुछ भी समस्या है तो आप कॉल कर सकते हैं, व्हाट्सएप कर सकते हैं, कुछ भी समस्या रही तो. यहाँ पे 6 प्रश्न हैं, इन प्रश्नों के उत्तर मैं आपको देना चाहूँगा. मीना मैडम ने कितने दिनों के कार्य शिविर का आयोजित किया था? मीना मैडम ने 15 दिनों का कार्य शिविर का आयोजन किया था. संभाषण का विषय क्या था? संभाषण का विषय था नागरिक के मूल कर्तव्य. अकुल ने मीना मैडम से क्या कहा? अकुल ने
अकुल ने मीना मैडम से कहा, मैडम एक नागरिक की हैसियत से अपने देश के राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय त्यौहार का सम्मान करना चाहिए। सलमा ने क्या कहा? सलमा ने प्रकृति हमारी माता, इसलिए हमें प्राकृतिक संसाधनों का अपव्यय नहीं करना चाहिए और अपने पर्यावरण को स्वच्छ रखना चाहिए। अनवर ने क्या कहा? हाँ, अनवर ने कहा, मैडम कहना चाहता हूँ कि समस्त देशवासियों के प्रति भाईचारे का भाव रखना है, जाति, प्रदेश, भाषा, वर्ग पर आधारित भेदभाव से दूर रहना चाहिए। मीना मैडम ने छात्रों से अंत में क्या कहा? मीना मैडम ने छात्रों से अंत में कहा, नागरिक के हम आज के बच्चे कल के नागरिक, विद्यार्थियों आज से नहीं अब से ही इन कर्तव्यों का पालन करना प्रारंभ करो, इससे आपका हित तो होगा ही, देश का कल्याण भी होगा। तो बच्चों, मैं समझता हूँ आज की कक्षा यहीं समाप्त करते हैं। ये प्रश्नों के उत्तर आप अपने पुस्तक में देखकर लिखिएगा। अगली कक्षा में फिर से मिलते हैं, तब तक के लिए धन्यवाद।